3 ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव सुरू होतोय। त्या निमित्तानं नवरात्र आणि 9 आकड्यांचं कनेक्शन समजून घेणार आहोत। नवरात्रीत आपण प्रत्येक दिवशी एक अशा देवीच्या 9 रूपांची आराधना करत असतो, देवीचा जागर करत असतो। देवीचे ते 9 अवतार कोणते? तर एक म्हणजे शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी रूपात आपण पूजा बांधतो, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, कृष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री अशा रूपात आपण देवीची पूजा बांधत असतो। नवरात्रीत महिला घरी घट बसवतात आणि त्या घटाभोवती पसरलेली जी माती असते त्यात 9 धान्य पेरले जातात। ती कोणती तुम्हाला माहितीच असतील। साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस आणि मटकी। या नवरात्रीत एकदा तरी आपण दुर्गा मातेचं स्मरण करतोच। या दुर्गेला 9 नाव आहेत, तिला आपण ज्या ज्या रूपात पूजतो ती कोणती रूप बघूयात। अंबा माता, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका माता। नवरात्रीत हल्ली महिला वर्ग आवर्जून 9 दिवसांमध्ये 9 रंगांचे कपडेही परिधान करतो। लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा, केशरी, पांढरा, गुलाबी आणि जांभळा असे वेगवेगळे ते रंग आहेत। आपल्याकडे 9 ग्रह आहेत ज्याला गुरु म्हणतो आपण, जे हिंदू धर्म आणि हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार मानवी जीवनावर प्रभाव टाकतात। सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू। तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल या 9 ग्रहांच्या 9 विशिष्ट समिधा आहेत ज्या त्या त्या ग्रहांना अर्पण केल्या जातात। त्या कोणत्या आहेत ते त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पहिलं म्हणजे रुई, पलाश, खदीर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा आणि कुश। नवग्रहांवरूनच नवरत्न सांगितलेली आहेत। नवरत्न कोणती? तर माणिक, मोती, पौळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलामणी, गोमेद आणि वेडूर्य, ज्याला लसुणी असं म्हणतात। पीतवर्ण मणी हा देखील एक नवरत्नातलाच भाग आहे। या नवरात्र उत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या देवीच्या 9 स्थानांवर प्रचंड गर्दी बघायला मिळते। देवी भक्त आवर्जून दर्शनाकरता जात असतात। अशी ठिकाणं कोणती? तर वसईचं वज्रेश्वरी, डहाणूचं महालक्ष्मी, अडिवरेचं महाकाली, वणीची सप्तशृंगी देवी, माहूरची रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, अंबेजोगाईची योगिनी माता आणि कार्लाची श्री एकवीरा देवी। आपल्याला शास्त्रात 9 प्रकारानं दान करता येतं असं सुचवण्यात आलेलं आहे। ही दानं कुठली? तर पहिलं अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान आणि सगळ्यात महत्त्वाचं देहदान। तसंच आपण 9 प्रकारांनी भक्ती करू शकतो। श्रवण करून, कीर्तन करून, स्मरण करून, अर्चन करून, पादसेवन करून, वंदन करून, सख्य बाळगून, दास्य आणि आत्मनिवेदन। हा 9 आकडा मानवी शरीराशी सुद्धा खूप निगडित आहे। आपल्या शरीराच्या 9 अवस्था सांगितल्या गेलेल्या आहेत। त्या कोणत्या? तर मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था म्हणजेच गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व आणि मृत्यू। अशी अपेक्षा आहे की नवरात्रीच्या अनुषंगानं केलेला हा व्हिडिओ तुमच्या माहितीत नक्कीच भर घालेल। जर याच स्वरूपाची 9 आकड्या संदर्भातली किंवा नवरात्री संदर्भातली काही इंटरेस्टिंग माहिती तुमच्याकडे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा।